नांदेड दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आरोग्य शिबिर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आणि विविध राजकीय विषयांवर माध्यमांशी संवाद साधलाय। आरोग्य शिबिर आणि काही पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आजचा नांदेड दौरा असल्याचं सांगत अशा लोकाभिमुख उपक्रमाची मालिका पुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना आरोप करणे हे विरोधकांचं कामच आहे असंही ते म्हणाले। तर शेतकऱ्यांना सुविधा देण्याची वेळ असताना महाविकास आघाडी सरकारने त्या दिल्या नाहीत, तर युती सरकारच्या काळात विविध शेतकरी कल्याणकारी योजना आणि कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। यापुढे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलंय। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। नांदेडमध्ये माहूरला बाबूराव कदम साहेब यांच्या माध्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर काही शाखांचं उद्घाटन नांदेडमध्ये आयोजित केलेलं आहे। त्यासाठी जो आहे तो आज दौरा आहे। वसंतराव नाईक साहेबांची वसंतराव नाईक साहेबांची कोण म्हणालं बाबा? अरे सूत्र नाही, तुम्हीच चालवता। संजय राऊत म्हणले की श्रीकांत शिंदेच्या डिग्रीबद्दल संशय आहे, त्यांनी जाऊन तपासून घ्या। रोहित पवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। शेतकरी कर्जमाफी व्हायसाठी त्यांनी आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांसाठी नेहमीच निर्णय जो आहे हा युती सरकारनेच घेतलेला आहे। NDLFचे नियम बाजूला ठेवून जे आहे हे शेतकऱ्यांना मदत असेल, कृषी पंपाचा विषय असेल, कर्जमाफी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या युती सरकारने केलेल्या आहेत आणि आज विरोधक जे आहे हे त्यांच्या वेळेस शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी द्यायच्या होत्या त्या कधीच ज्या आहेत हे आघाडी सरकारने दिल्या नाही। पण युती सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून सगळ्या योजना ज्या आहेत हे देण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे आणि याच्या पुढे देखील सरकार जे आहे पूर्ण सहानुभूतीपूर्वक विचार जो आहे हा शेतकऱ्यांचा करत राहणार। खूप टोकडी कर्जमाफी होते असा आरोप सातत्यानं होतो। विरोधकांचं कामच आहे नेहमीच आरोप करणं। Thanks for watching Ekmat Digital.